पुणतांब्याहून एक मोठी बातमी आहे। उद्या शेतकरी संपाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे शेतकरी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहेत। सरकार विरोधात ते उद्या मौन आंदोलन करणार असल्याचं समजतंय। नितीन ओझा आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नितीन, ह्या आंदोलनाची या पुढची दिशा कशी असेल यापुढे याबद्दल शेतकऱ्यांनी काही स्पष्ट केलंय का? नम्रता, शेतकरी संपाची हाक या पुणतांब्यातून राज्याला देण्यात आली होती। त्यानंतर गेल्या आपण पाहिलं तर गेल्या 1 जून पासून राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले। अनेक ठिकाणाहून मोठा प्रतिसाद या शेतकरी संपाला मिळाला। मात्र पुणतांबेकरांनी जो 1 ते 7 जून हा संपाचा इशारा दिला होता, उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे। गेले 6 दिवस सरकार फक्त आश्वासनं देते, काही करत नाही। हे पाहून आता उद्या पुणतांबेकर मौन आंदोलन करणार आहेत की जे सरकार जर बहिरं आहे तर त्यांना आपण बोलू नाही समजत नाही, त्यामुळे ते उद्या मौन आंदोलन करणार। आणि या पुढच्या काळात ज्यावेळेस आता सुकाणू समितीची 8 तारखेला मुंबईत बैठक आहे, त्यानंतर पुणतांबेकर ग्रामस्थ पुन्हा एकदा एकत्र बसून चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवणार आहेत। मात्र उद्या जर सरकारनं कुठलीही मागणी मान्य केली नाही किंवा केवळ आश्वासनं दिली तर जे 2 गट या पुणतांबे गावात पडले होते, महत्वाची बातमी आहे की जे 2 गट पडले ते दोन्ही गट एकत्र येऊन पुन्हा एकदा नवीन आंदोलन उभारण्याचा इशाराही आता सध्या पुणतांबेकरांनी दिलाय। नम्रता, नितीन, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।